नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरचा स्टडी करत आहोत आणि ह्याच्या आधी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड स्टडी केलेला आहे. नाव आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन म्हणजेच काय, प्रोटीन सिंथेसिस काय करायचं, स्टडी करायचं. प्रोटीन सिंथेसिस किंवा ट्रान्सलेशन. इंट्रोडक्शनमध्ये आपण थोडीशी जी माहिती घेऊ, कसं होतं, काय होतं प्रोटीन सिंथेसिस, ॲक्च्युअल मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन चालू करायचं आहे. आपण इंट्रोडक्शन बघूया. ट्रान्सलेशन इज द मेकॅनिझम इन विच कोडॉन ऑफ mRNA आर ट्रान्सलेटेड अँड स्पेसिफिक अमिनो ॲसिड in the sequence form a polypeptide on ribosomes. काय म्हटलं बघा, ट्रान्सलेशन इज द मेकॅनिझम. हे काय एक प्रकारचं मेकॅनिझम आहे इन विच कोडॉन ऑन mRNA आर ट्रान्सलेटेड. कोडॉन ऑन mRNA आर ट्रान्सलेटेड. आता आपण जर बघितलं, ट्रान्सक्रिप्शन शिकलोय मित्रांनो. ट्रान्सक्रिप्शनमध्ये जर आपण बघितलं, हा DNA मॉलिक्यूल आहे आणि ह्या DNA मॉलिक्यूलमधून काय होत असतं, तर हा mRNA काय होत असतो, सिंथेसिस होत असतं. कोण? हा mRNA काय झालेला आहे, सिंथेसिस झालेला आहे. आता ह्या mRNA वरती काय इन्फॉर्मेशन आलेली असते, तर प्रोटीन सिंथेसिसची आलेली असते. जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA दॅट कम टू द mRNA ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन. आणि ही जी mRNA वरती जी आलेली इन्फॉर्मेशन आहे, दॅट आर ट्रान्सलेटेड. म्हणजे हे काय डिकोड केलं जाते, कुठं रायबोसोम्समध्ये काय केलं जाते, डिकोड करून काय केलं जाते, प्रोटीन सिंथेसिस होतं. ऑल टाईप ऑफ प्रोटीन दॅट आर सिंथेसाइज बाय द सेल विदिन इटसेल्फ. जर आपण बघितलं तर हे जे प्रोटीन सिंथेसिस आहे, हे प्रोटीन सिंथेसिस हे कुठं होतं, तर सेलमध्ये होतं. आता सेलच्या कुठल्या पार्टमध्ये होतं, तर दॅट आर टेक्स प्लेस इन टू द सायटोप्लाझम ऑफ द सेल. म्हणजे सेलला जे आवश्यक असणारे प्रोटीन जे आहेत मॉलिक्यूल, ते काय केले जातात, सेलमध्येच सिंथेसिस केले जातात. त्याच दुसऱ्या सेलमधून काय होत नाहीत, ते घेतले जातात विदिन इट सेल्फ. त्या सेलमध्ये काय केले जातात, सिंथेसिस केले जातात. ओके. जर आपण प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन जर बघितलं आपण, त्यासाठी कशा कशाची आवश्यकता असते, देअर इज रिक्वायरमेंट ऑफ अमिनो ॲसिड्स, mRNA, tRNA, रायबोसोम्स, ATP आणि मॅग्नेशियम आयन्स, एन्झाइम्स, इलॉंगेशन, ट्रान्सलोकेशन अँड रिलीज फॅक्टर. बघा कशा कशाची आवश्यकता आहे, तर ही जी प्रोसेस आहे ट्रान्सलेशनची प्रोसेस, दॅट आर द कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. परंतु आपण ते सिम्पल फॉर्ममध्ये काय करणार आहे, शिकणार आहे स्टेप बाय स्टेप. म्हणजे काय आपल्याला पटकन लक्षात येणार आहे. अमिनो ॲसिड जे आहेत, ह्याच्यासाठी जे रिक्वायर असणार आहेत, काय अमिनो ॲसिड्स दॅट आर पेंटी ऑफ अमिनो ॲसिड्स इन द सायटोप्लाझम प्रेझेंट. अमिनो ॲसिड कुठं असतात, तर दॅट आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. mRNA, ऑब्व्हियसली mRNAचं सिंथेसिस कुठं होतं, तर हा जो सेल आहे, ह्या सेलमध्ये काय, हा न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियसमध्ये काय होतं, इथे काय, तर DNA मॉलिक्युल्स आहे. ह्या DNA वरती mRNAचं सिंथेसिस होतं आणि हे जे न्यूक्लिअर पोर्स असतात त्या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेनवरती, आणि ह्या न्यूक्लिअर पोरमधून काय होत असतात, हे mRNA सायटोप्लाझममध्ये येत असतात. tRNA दॅट आर ऑल्सो प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. रायबोसोम्स, पेंटी ऑफ रायबोसोम्स आपण बघितलेले आहेत. स्मूथ रायबोसोम 11वीमध्ये स्टडी केलेले आहेत. हे जे एंडोप्लाझमिक न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन ह्याला काय असतात, हे कनेक्टेड असतात. बघा, हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असते आणि ह्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती जे रायबोसोम्स असतात, त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला आपण काय, त्याच्यावरती काय असतात, हे रायबोसोम्स प्रेझेंट असतात. ATP दॅट आर द ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट ॲज अ एनर्जी सोर्स. मॅग्नेशियम जे आहे को फॅक्टर म्हणून लागतो. सर्टन एन्झाइम्सची सुद्धा आवश्यकता असते. त्याचप्रमाणे इलॉंगेशन फॅक्टर, ट्रान्सलोकेशन फॅक्टर अँड रिलीज फॅक्टर ह्याची सुद्धा काय असते, आवश्यकता असते ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. ओके. आता अमिनो ॲसिड जे आहेत फ्रॉम रॉ मटेरियल फॉर, ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर रॉ मटेरियल कोण आहे, तर अमिनो ॲसिड्स आहेत. कशासाठी, प्रोटीन सिंथेसिससाठी रॉ मटेरियल काय असेल, तर अमिनो ॲसिड्स आहेत. आणि जवळपास आपल्याला किती 20 डिफरंट टाईप ऑफ
amino acids that are known for protein synthesis. हे जे 20 डिफरंट टाइप ऑफ अमिनो ॲसिड्स आहेत हे कशासाठी वापरले जातात तर प्रोटीन सिंथेसिससाठी वापरले जातात. आणि ऑलरेडी मी म्हटलं की हे अमिनो ॲसिड्स आहेत 20 ऑफ अमिनो ॲसिड्स म्हणजे लार्ज नंबर ऑफ अमिनो ॲसिड्स प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. सेलच्या सायटोप्लाझममध्ये काय असतात हे अमिनो ॲसिड्स प्रेझेंट असतात. आता डीएनए काय करतं तर डीएनए कंट्रोल द सिंथेसिस ऑफ प्रोटीन हॅव्हिंग अमिनो ॲसिड इन स्पेसिफिक सिक्वेन्स. डीएनए काय करतं तर कंट्रोल द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आता हे कसं करतं तर आपण बघितलं की डीएनए वरून एमआरएनए वरती काय होत असते ही इन्फॉर्मेशन काय होत असते प्रोटीन सिंथेसिसची कॉपी होत असते. ऑब्विसली मग कोण कंट्रोल करणार आहे तर डीएनए करणार आहे. दिस कंट्रोल इज पॉसिबल थ्रू द ट्रान्सक्रिप्शन ऑफ एमआरएनए. म्हणजे हा एमआरएनए जो आहे ह्या एमआरएनए वरती काय होणार आहे ही इन्फॉर्मेशन जी आहे कशाची प्रोटीन सिंथेसिसची ते काय होणार आहे कॉपी होणार आहे. आणि थ्रू ट्रान्सक्रिप्शनच्या ऑफ आरएनए हे काय होतं हे कंट्रोल होतं. जेनेटिक कोड आपण बघितलं स्पेसिफिक फॉर काय पर्टिक्युलर अमिनो ॲसिड. जेनेटिक कोड जर आपण बघितलं होतं तर दॅट आर स्पेसिफिक म्हणजे ह्या ग्रुप ऑफ 3 कोडॉन जे आहेत दॅट आर स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अमिनो ॲसिड. म्हणजे ह्या कोडॉन 2 अमिनो ॲसिडला काय होत नाहीत कोड कधीही करत नाहीत. दे कोड ओनली काय सिंगल अमिनो ॲसिड. दे डू नॉट कोड अनदर अमिनो ॲसिड. हे जे आहे ते काय रॉंग असणार आहे. म्हणजे एक कोडॉन काय करणार आहे तर सपोज एक्स अमिनो ॲसिडला कोड करत असेल तर ती कोडॉन काय वाय अमिनो ॲसिडला काय कधीही कोड करणार नाही. फक्त सिंगल स्पेसिफिक कोड फॉर काय पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला काय करत असते कोड करत असते. अशा प्रकारे हे डीएनए काय करत असतो कंट्रोल करत असतो. आरएनए सर्व as इंटरमिडिएट मॉलिक्यूल बिटवीन डीएनए अँड प्रोटीन. आरएनए जो आहे ड्युरिंग आपण हे ट्रान्सक्रिप्शनच्या वेळेस ह्याचा रोल बघितलेला आहे. इंटरमिडिएट मॉलिक्यूल कोणाच्या मधला डीएनए आणि काय प्रोटीन मॉलिक्यूल मधला इंटरमिडिएट रोल प्ले करत असतो. रायबोसोम सर्व एज द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आपण बघितलं तर रायबोसोम जे आहे रायबोसोम काय होत असतं साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आपण रायबोसोमला गेल्या वर्षी म्हटले की इट इज द प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल. म्हणजे प्रोटीन कुठं तयार होतं सेलमध्ये तर दॅट आर ओनली टेक्स प्लेस इन टू द रायबोसोम्स. त्याच्यामुळे रायबोसोमला आपण काय म्हणतो प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल. इच रायबोसोम जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये काय असतात 2 सब युनिट्स असतात. एक स्मॉल सब युनिट असतो आणि दुसरा जो असतो काय असतो लार्ज सब युनिट असतो. एक स्मॉल सब युनिट आणि सेकंड काय असतो लार्ज सब युनिट असतो. दोज सब युनिट ऑकर सेपरेटली इन द सायटोप्लाझम. हे जे 2 सब युनिट मी इथं जोडलेले दाखवलेले आहेत परंतु ज्यावेळेस सायटोप्लाझम प्रोटीन सिंथेसिस होत नाही त्यावेळेस हे जे दोन्ही सब युनिट आहेत हे काय असतात सेपरेटली असतात एकमेकाला जॉईंट झालेले नसतात. ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस 2 सब युनिट गेट असोसिएटेड टुगेदर. आणि हे ड्युरिंग प्रोटीन ज्यावेळेस आता ह्या ठिकाणी प्रोटीन इनिशिएशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस हा एमआरएनए ज्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस चालू होणार आहे त्यावेळेस हे दोन्ही सब युनिट जे आहेत ते काय होत असतात एकत्र येत असतात जॉईंट टू इच अदर. आणि ड्यू टू आणि कोणामुळे जॉईंट येतात तर मॅग्नेशियम प्लस म्हणजे Mg++ हे जे आयन्स आहेत ह्याच्यामुळे हे काय होत असतात एकत्र येत असतात. आता जर आपण रायबोसोम्स जर बघितलं तर आपण हे डायग्राम दाखवतो तुम्हाला. डायग्रामवरून आपल्याला लक्षात येईल. ही ट्रान्सक्रिप्शनची डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा आहे तो काय स्मॉल सब युनिट आहे हा काय लार्ज सब युनिट आहे. ओके. रायबोसोमचं स्ट्रक्चर जर बघितलं ह्याच्यावरती हा रायबोसोम आहे बघा हा पूर्णपणे हा पण हा. आता ह्याच्यावरती जर बघितलं तर ह्याच्यावरती काय बाइंडिंग साइट्स असतात. रायबोसोम हॅज 1 बाइंडिंग साइट फॉर mRNA आणि 3 बाइंडिंग साइट फॉर काय tRNA. रायबोसोम वरती जर आपण विचार केला तर mRNA साठी काय असते 4 बाइंडिंग साइट्स असतात. 1 बाइंडिंग साइट कुणाला असते तर mRNA ला असते आणि 3 बाइंडिंग साइट काय असतात तर कुणाला tRNA साठी किती 3 बाइंडिंग साइट्स असतात. त्यात बघा आता 1 रायबोसोमचं स्मॉलर सब युनिटला काय होत असतो हा रायबोसोम बाइंड होत असतो. आता लार्जर सब युनिटला काय असतो tRNA बाइंड होत असतो. बघा स्मॉल सब युनिटला कोण mRNA काय होणार आहे बाइंड होणार आहे आणि लार्जर सब युनिटला कोण बाइंड होत असतो तर tRNA.
आता त्याच्या 3 बाइंडिंग साइड्स आपण म्हटलं, त्याच्यामध्ये पी साइड, ए साइड आणि ई साइड अशा 3 साइड्स असतात बघा. ह्या ठिकाणी आपल्याला दिसतात. ही कुठली आहे? ए साइड आहे. कुठली ही ए साइड. मिडलची कुठली आहे? पी साइड. आणि ही कुठली? ई साइड आहे. आता पी साइडला काय? पेप्टाइड टीआरएनए साइड म्हणतो आपण. पी साइड जी आहे कुठली? पेप्टाइड टीआरएनए साइड म्हणतो. ए साइडला काय? अॅमिनो ऍसिड टीआरएनए साइड. म्हणजे जी ही ए साइड आहे ह्या साइडला काय होतं तर देअर इज ह्या साइडला काय होणार आहे? ही जी साइड आहे कुठली? ए साइड. हा नवीन अॅमिनो ऍसिड टीआरएनए जो आहे तो काय होणार आहे? या ठिकाणी अटॅच येणार आहे. ओके. आणि ही ई साइड जी आहे हिथून काय होणार आहे? हा टीआरएनए एमटी टीआरएनए जो आहे ट्रान्सफर अॅमिनो ऍसिड ट्रान्सफर केल्यानंतर पॉलीपेप्टाइड चेनमध्ये हे काय होत असतं तर एमटी टीआरएनए काय होत असतो? राहत असतो. आणि हा एमटी टीआरएनए ह्या एक्झिट साइडमधून काय होत असतं? बाहेर पडत असतं. अशा प्रकारचं हे तिन्ही साइड कोणाला आहेत? पी साइड, ए साइड आणि ई साइड. ओनली फर्स्ट टीआरएनए, आता ह्याच्यामध्ये बघा, ओनली फर्स्ट टीआरएनए अॅमिनो ऍसिड कॉम्प्लेक्स दॅट आर डायरेक्टली एंटर इन टू द पी साइड. फक्त ह्या ठिकाणी काय झालंय बघा, पहिला जो टीआरएनए अॅमिनो ऍसिड कॉम्प्लेक्स आहे तो काय होत असतो? फक्त काय होत असतो? दॅट आर डायरेक्टली एंटर टू द कुठल्या? पी साइडला काय होत असतो? तो एंटर होत असतो. अदरवाइज सगळे जे बाकीचे अॅमिनो ऍसिड टीआरएनए अॅमिनो ऍसिड कॉम्प्लेक्स आहेत दॅट आर एंटर इन टू द ए साइड. कुठल्या? अॅमिनो ऍसिड टीआरएनए साइडला काय होत असतात? ते एंटर होत असतात. फक्त पहिला अॅमिनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स काय होत असतो? पी साइडला एंटर होत असतो. जर आपण इन युकॅरियोट मध्ये बघितलं तर देअर इज अ ग्रुप प्रेझेंट बिटवीन द 2 सब युनिट ऑफ रायबोसोम्स. रायबोसोमच्या मध्ये काय असतं तर हे जे 2 सब युनिट आहेत हे लार्ज सब युनिट आहे आणि हा कुठला आहे? स्मॉल सब युनिट आहे. ह्यांच्यामध्ये काय असते? ग्रू असते, गॅप असतो प्रेझेंट बिटवीन द रायबोसोम्स. आणि ही जी ग्रू आहे किंवा गॅप जो आहे काय करत असतो? इट प्रोटेक्ट द पॉलीपेप्टाइड चेन फ्रॉम ऍक्शन ऑफ सेल्युलर एन्झाइम्स. जे सेलमध्ये वेगवेगळे एन्झाइम्स असतात, जे फॉरेजिन सबस्टन्स एखादा आला तर त्याला काय करत असतात? तर ते खाऊन टाकत असतात. जसं कुत्रं जर दुसरं कुत्रं कोण माणूस आलं तर आपल्या घरातलं कुत्रं काय करतं? त्याला भुंकतं. तसं आपल्या सेलमध्ये पण काय असते? इम्युनी सिस्टीम डेव्हलप झालेली असते. एखादा फॉरेजिन सबस्टन्स जर आला तर त्याला काय करत असतात? नाहीसं करत असतात. परंतु हा प्रोटीन मॉलिक्यूल काय असतो? लगेच थोड्या वेळापूर्वी तयार झाला असतो. दॅट आर नॉट फॅमिलियर विथ काय? सेल. आणि त्याच्यापासून वाचवण्याचं काम ही ग्रू करत असते. त्याचप्रमाणे ऑल्सो प्रोटेक्ट एमआरएनए फ्रॉम ऍक्शन ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियस ह्या एन्झाइमच्या ऍक्शनपासून एमआरएनएला वाचवण्याचं काम सुद्धा कोण करत असते? ही ग्रू करत असते. अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे कोणाचं? रायबोसोमचं. आता आपल्याला ऍक्च्युअल मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन बघायचं किंवा सिंथेसिस ऑफ पॉलीपेप्टाइड चेन कसं होतं ते बघायचं. आता ही जी चेन आहे ही किती 3 स्टेपमध्ये होते? इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. किती स्टेपमध्ये होते तर दॅट टेक्स प्लेस इन टू द 3 स्टेप. इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. या ठिकाणी आपल्याला डायग्राममध्ये सगळं दिसतं. इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन हे कसं होतं ते आपण 1 बाय 1 बघू. इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. ऑलरेडी वी स्टडी द स्ट्रक्चर ऑफ रायबोसोम्स. आणि त्याला प्रोटीन सिंथेसिससाठी लागणारे जे घटक आहेत कुठले कुठले आपण बघितलं तर रायबोसोम्स, एमआरएनए, टीआरएनए आपण काय केलेलं आहे? स्टडी केलेलं आहे. आता इथं काय पाहिजे तर इनिशिएशन होताना, इनिशिएशन म्हणजे काय? चालू. इनिशिएशन होताना ऍक्टिव्हेशन ऑफ अॅमिनो ऍसिड इज इसेन्शियल प्रोसेस. कुणाचं ऍक्टिव्हेशन व्हायला पाहिजे तर अॅमिनो ऍसिडचं ऍक्टिव्हेशन होणार आहे. अॅमिनो ऍसिड कुठे प्रेझेंट असतात तर दॅट आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. ऍक्टिव्हेशन कोणाचं व्हायला पाहिजे? अॅमिनो ऍसिडचं. आणि दॅट कुठे प्रेझेंट असतं? दे आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. आणि बिफोर ट्रान्सलेशन आणि ऍक्टिव्हेशन होण्यासाठी कुठल्या मॉलिक्यूलची गरज असते? अॅमिनो ऍसिडचं ऍक्टिव्हेशन होण्यासाठी देअर इज रिक्वायरमेंट ऑफ एटीपी मॉलिक्यूल. कुणाचं? एटीपी मॉलिक्यूलची काय असते? गरज असते. ओके. आता ऍक्टिव्हेशन झालेलं आहे आपण कन्सिडर करू. हा एमआरएनए आहे. आता आपण म्हटलं होतं की सेलच्या सायटोप्लाझम मध्ये काय असतात तर लार्ज आणि स्मॉल सब युनिट्स असतात. लार्ज आणि काय? स्मॉल सब युनिट काय असतात? प्रेझेंट असतात.
परंतु ज्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस होत नाही त्यावेळेस ते एकमेकाला जॉईंट झालेले असतात का तर नसतात. दे आर सेपरेटेड इन द सायटोप्लाझम. ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस काय होतं तर स्मॉल सब युनिट ऑफ रायबोसोम्स हा काय होतं mRNAच्या कुठल्या 5 प्राइम एंडकडे काय होत असतो अटॅच होतो. कुठल्या mRNAच्या 5 प्राइम एंडला काय होणार या ठिकाणी हा स्मॉल सब युनिट इथं काय झाला हा अटॅच झाला. कुठल्या एंडला mRNA हा कुठला आहे mRNA. mRNAच्या कुठल्या 5 प्राइम एंडला काय होणार आहे अटॅच होणार आहे. आता हे जे 5 प्राइम एंड आहे ह्या 5 प्राइम एंड वरती कुठल्या कोडॉन असतात तर स्टार्ट कोडॉन असतात. कुठल्या स्टार्ट कोडॉन कुठल्या असतात तर A U G ह्या काय असतात स्टार्ट कोडॉन असतात. दॅट आर प्रेझेंट कोणावरती mRNA विच इनिशिएट द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आणि हे काय करतं इनिशिएट द काय प्रोसेस ऑफ काय प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस काय होते या ठिकाणी चालू होते म्हणजे ट्रान्सलेशनची. आता इनिशिएटर tRNA बाइंड टू इनिशिएटर कोडॉन ह्याच्यावरती काय होणार आहे तर tRNA आपण डायग्राम बघू डायरेक्टली त्याच्यावरती आपल्याला कळतंय म्हणजे व्यवस्थित. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला mRNA दिसतंय. ओके हा कुठला mRNA वरती कोण आलं हे स्मॉल सब युनिट ऑफ काय रायबोसोम ह्या ठिकाणी अटॅच झालेलं आहे. त्यानंतर काय होतं इनिशिएटर हा tRNA आहे. कुठला इनिशिएटर tRNA. हा इनिशिएटर tRNA ह्याच्या आपण बघितलं होतं की mRNAच्या कोडॉन कुठले आहेत A U G. तर इनिशिएटर tRNAचे अँटी कोडॉन कुठले असतील U A आणि C हे काय असतील ह्याच्या अँटी कोडॉन असतील. आणि ह्या कोडॉन आहेत आपल्याला माहित आहे की हे जे कॉम्प्लिमेंटरी कोडॉन आहेत ह्यांच्यामध्ये काय असतं तर हायड्रोजन बॉन्ड असतो. युरॅसिल आणि ॲडेनिन मध्ये काय हायड्रोजन बॉन्ड असेल. ॲडेनिन आणि युरॅसिल मध्ये हायड्रोजन. ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये पण काय असणार आहे हायड्रोजन बॉन्ड असणार आहे. ह्या बॉन्डने काय केले जातात एकमेकाला काय केले जातात जोडले जातात. आणि ह्या ज्या इनिशिएटर tRNA मॉलिक्यूल आहे हा कुठल्या अमिनो ऍसिडला कॅरी करतो किंवा कुणाला आणतो तर मेथेनाईनला आणतो. कुणाला आणतो हा मेथेनाईन. हे कुणामध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये आणि फॉर्मल मेथेनाईन हे कुणामध्ये तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय होत असतं या ठिकाणी आणत असतं. ओके म्हणजे काय झालं आता ह्या स्टेपमध्ये बघा ह्या ठिकाणी जर हा अटॅच झालेला आहे कुठल्या साईडला अजून एक सांगायचं राहिलं तर हा कुठे अटॅच होतो तर पी साईडला काय होणार ह्या ठिकाणी अटॅच होणार आहे. आणि इनिशिएटर मॉलिक्यूल कुठं पी साईडला. नाव त्यानंतर ना ह्याच्यावरती काय होणार आहे हा लार्ज सब युनिट जो आहे तो काय होणार आहे बाइंड होणार आहे. कोणावरती स्मॉल सब युनिट कुठला लार्ज सब युनिट. आणि ह्याच्यासाठी कशाची आवश्यकता असते Mg++ ह्या आयनची काय असते आवश्यकता असते. मॅग्नेशियमची काय असते रिक्वायरमेंट असते. कुणाचं बाइंडिंग होण्यासाठी लार्ज आणि सब युनिट हे दोन्ही एकमेकाला बाइंड होण्यासाठी. इनिशिएटर चार्ज tRNA जो आहे ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर इनिशिएटर tRNA ह्या कुठल्या बाजूला आहे तर हा दॅट आर प्रेझेंट इन द पी साईड. कुठे आहे हा पी साईडला आहे. आता सुरुवातीचा आपण ऑलरेडी म्हटलंय की जो सुरुवातीचा जो tRNA आहे अमिनो ऍसिड tRNA कॉम्प्लेक्स आहे हे कुठे अटॅच होतं तर दॅट आर अटॅच टू द पी साईड. कुठे अटॅच होते पी फक्त फर्स्ट मॉलिक्यूल. आणि ह्या ठिकाणी जी ए साईड आहे अमिनो ऍसिड साईड आहे हे काय केलं जाते व्हॅकंट ठेवले जाते. इथं कुठल्याही प्रकारचा मॉलिक्यूल काय नसतो प्रेझेंट नसतो. हे काय असते व्हॅकंट असते. कशासाठी तर नवीन अमिनो ऍसिड tRNA मॉलिक्यूल ह्या ठिकाणी जॉईंट होण्यासाठी काय असते ही व्हॅकंट असते. अशा प्रकारचं काय हे इनिशिएशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेंज झालं. आता हे इलॉंगेशन कसं होतं ते आपण बघूया. इलॉंगेशन कसं होतं ते बघूया. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं इलॉंगेशन जर बघितलं ह्याचं तर एकदम सिंपल आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस ऍक्टिव्हेशन ऑफ अमिनो ऍसिड आर ऍडेड वन बाय वन फर्स्ट अमिनो ऍसिड. ज्यावेळेस मेथेनाईन ऍड केलेलं आहे या ठिकाणी त्यानंतर काय होतं सायटोप्लाझम मध्ये काय होत असतं ऍक्टिव्हेशन ऑफ काय अमिनो ऍसिड होतं.
आणि 1 बाय 1 काय होत असतं, ॲमिनो ॲसिड काय होत असतात ह्याच्यामध्ये ॲड केले जातात आफ्टर मेथोनाइन. आणि ॲक्टिवेशन ऑफ ॲमिनो ॲसिड होण्यासाठी देर इज रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी. कशाची आवश्यकता असते, एनर्जी. आणि ही एनर्जी कशामध्ये कशा स्वरूपात लागते तर ATP मॉलिक्यूल. आपल्याला ऑब्व्हियसली माहीत आहे ATP इज द सोर्स ऑफ एनर्जी. आपल्या शरीरासाठी कोण एनर्जी प्रोव्हाइड करतं तर ATP मॉलिक्यूल काय करत असतो, एनर्जी प्रोव्हाइड करत असतो. तर ATPच्या स्वरूपात आपण काय ह्या ठिकाणी एनर्जीचं युटिलायझेशन होतं. दिस ॲमिनो ॲसिड बाइंड विथ काय ॲमिनो ॲसिड बाइंडिंग साईट ऑफ tRNA. tRNAचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड बाइंडिंग साईट किंवा त्या ठिकाणी A साईड त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे एका बाजूला काय ह्या ठिकाणी ॲमिनो ॲसिड बाइंड होत असतो, त्या साईडला काय होत असतं त्या तर ॲमिनो ॲसिड काय होणार त्या ठिकाणी बाइंड होणार आहे. आणि रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ tRNA ॲमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स. tRNA ॲमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स काय होतं या ठिकाणी तयार होतं. अशा प्रकारे tRNA ॲमिनो ॲसिड काय होत असतं, कॉम्प्लेक्स तयार होतं. म्हणजे कधी होणार आहे, ज्यावेळेस ॲमिनो ॲसिड बाइंड टू द tRNA. tRNAला ज्यावेळेस बाइंड होणार विथ द हेल्प ऑफ युझिंग काय ATP मॉलिक्यूल, दॅट कॉम्प्लेक्स इज रिझल्ट इन द काय फॉर्मेशन ऑफ tRNA ॲमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स म्हणतो. ओके. आता ॲडिशन ऑफ आता हे ॲक्टिव्ह सायटोप्लाझममध्ये पेंटी ऑफ tRNA ॲमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स तयार होतात. आणि हे जे इलॉंगेशन आहे हे किती 3 स्टेपमध्ये काय होत असते, कॅरी होते. हाऊ मेनी स्टेप, देर इज 3 स्टेपमध्ये काय होणार आहे, कॅरी होणार आहे काय इलॉंगेशन. म्हणजे ॲडिशन ऑफ ॲमिनो ॲसिड जे आहे हे किती 3 सायकलमध्ये काय होणार आहे, कॅरी होणार आहे. ओके, आपण बघू. कोडॉन रेकग्नायझेशन पहिल्यांदा बघायचं. ॲमिनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स एंटर इन टू द रायबोसोम ॲट A साईड. कुठल्या साईडनी एंटर होतं ॲमिनो ॲसिड tRNAमध्ये तर A साईड. आणि ह्या ठिकाणी अँटीकोडॉन जसं आता ऑलरेडी आपण बघितलं होतं की AUG ह्या स्टार्ट कोडॉन आहेत. आणि ह्याला कम्प्लिमेंटरी कोडॉन RNAवरती कुठले असणार आहेत, tRNAवरती UAC काय असणार आहेत, कोडॉन असणार आहेत. तसंच ह्याच्या पुढे ज्या कोडॉन्स आहेत, म्हणजे mRNAवरची ज्या कोडॉन्स आहेत ह्याला कम्प्लिमेंटरी काय करणार आहे, त्या ठिकाणी नायट्रोजन बेस पेअरिंग होणार आहे. आणि त्यांच्यामध्ये कुठला बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे, अँटीकोडॉन बाइंड टू कोडॉन बाय हायड्रोजन बॉन्ड. ऑलरेडी आपण हे काय केलेलं शिकलेलो आहे. हे जे कोडॉन्स आहेत आणि ह्या काय अँटीकोडॉन. कोडॉन कोणावरती असतात, mRNAवरती. आणि अँटीकोडॉन कोणावरती असतात, tRNAवरती. हे काय होतात, एकमेकाला कम्प्लिमेंटरी असतात. आणि ह्यांच्यामध्ये कुठला बॉन्ड असतो तर हायड्रोजन बॉन्ड असतो. ओके. आता ॲमिनो ॲसिड इज फर्स्ट इनिशिएटर ऑफ tRNA. कुठं आलेलं या ठिकाणी जर आपण म्हटलं होतं की फर्स्ट RNAचं काय P साईडला आलेलं. ही कुठली आहे तर P साईड आहे. ही कुठली आहे, ही तुम्ही मार्किंग करतो कुठली P, ही कुठली A आणि ही कुठली E साईड आहे. तर फर्स्ट ॲमिनो ॲसिड किंवा इनिशिएटर tRNA कुठं आलेलं आहे तर ह्या P साईडला आलेलं आहे. कुठल्या P साईडला आलेलं आहे, म्हणजेच कुठल्या पेप्टाइड साईडला आलेलं आहे. आणि tRNA ॲट S. आणि त्यानंतर ना ॲमिनो ॲसिड ऑन tRNA ॲट A साईड. आणि ह्या ठिकाणी परत ही व्हॅकंट होती. आणि ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, व्हॅकंट असल्यामुळं दुसरा जो आहे, जसं नायट्रोजन बेसचे सिक्वेन्स असेल कोणावरती, कोडॉन असतील mRNAवरती, त्या कोडॉननुसार tRNA काय करणार आहे, नवीन ॲमिनो ॲसिड काय करणार आहे इथं आणणार आहे. आणि ह्या ॲमिनो ॲसिड बरोबर हे जे 2 ॲमिनो ॲसिड असतील, P साईडचा जो tRNAवरचा एक ॲमिनो ॲसिड आणि A साईडच्या tRNAवरचा जो दुसरा ॲमिनो ॲसिड आहे, ह्यांच्यामध्ये काय होणार, हे जे दोन्ही ॲमिनो ॲसिड्स आहेत दे आर जॉईंड बाय पेप्टाइड बॉन्ड. हे जे दोन्ही ॲमिनो ॲसिड्स आहेत हे काय होतील, पेप्टाइड बॉन्डने काय होतील, ह्या ठिकाणी इथं दाखवलेलं बघा पेप्टाइड लिंकेज. A साईड दाखवलेलं नवीन ॲमिनो ॲसिड्स आलं. ह्यांच्यामध्ये काय तयार होणार आहे तर हे पेप्टाइड लिंकेज काय होणार आहे, या ठिकाणी फॉर्मेशन होणार आहे. काय होणार आहे, पेप्टाइड लिंकेज काय होणार आहे, पेप्टाइड बॉन्ड काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. हेर एन्झाइम रायबोझोम्स ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट. आणि कुठलं एन्झाइम, रायबोझोम्स काय होतं याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट होतं. अँड फर्स्ट tRNA जो आहे ॲट P साईड किक्ड ऑफ. आणि हा जो फर्स्ट tRNA आहे बघा ह्या ठिकाणी, हा ह्या सेकंड पिक्चरमध्ये काय झालं आहे, किक्ड ऑफ म्हणजे काय झालेलं आहे, तो इकडे सरलेला आहे. म्हणजे हा tRNA कुठं आला आहे, E साईडला आलेला आहे. आणि
त्याची जागा कुठली घेतलेली आहे, तर ज्या साईडला जो ए साईडला जो नवीन tRNA अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स होतं त्या tRNA काय केलेले घेतलेले. इथपर्यंत आलं. म्हणजे ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, द tRNA at A side carry the dipeptide at A side move to the P side. दिस प्रोसेस ह्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सलोकेशन. tRNA बघा अजून परत एकदा सांगतो, द tRNA at A side, बघा कुठल्या साईडचा हा tRNA at A side कॅरी डायपेप्टाइड at A side move to the P side. म्हणजे हा काय झाला, ए साईडचा अमिनो ॲसिड कुठं झाला ह्या ठिकाणी पी साईडला झाला आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये कुठला डायपेप्टाइड फॉर्मेशन होणार आहे. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन. आता हे ट्रान्सलोकेशन होत असताना mRNAची मुवमेंट होते का रायबोसोमची मुवमेंट होते हे आपल्याला माहित आहे का, तर नाही. आता आपल्याला तेच शिकायचं आहे. तर ड्युरिंग ट्रान्सलेशन बोथ सब युनिट ऑफ रायबोसोम्स मूव्ह. mRNA मूव्ह होते का, नाही. मग काय होते, तर हे जे दोन्ही रायबोसोमचे सब युनिट आहेत, स्मॉल सब युनिट ॲज वेल एज काय लार्ज सब युनिट, हे काय होतात, एका कोडॉनपासून काय होणार आहेत, पुढच्या कोडॉनमध्ये मूव्ह होणार आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होणार आहेत, हे शिफ्टेड होणार आहे. म्हणजे एक अमिनो ॲसिड आला की काय होणार, त्या ठिकाणी शिफ्ट होणार आहे त्यांचं. मूव्ह अलॉंग द रिलेशन टू tRNA अँड mRNA. हेन्स tRNA कॅरी dipeptide now get position P side of ribosome and make A side vacant. आणि अशा प्रकारे ह्या ठिकाणी P साइडचा जो रायबोसोम्स जो आहे, P side ribosome making A side position as काय P side of ribosomes get making काय A side vacant. आणि हा जो रायबोसोम्स आहे बघा, हा काय झाला, हितला रायबोसोम काय झालेलं आहे, हिथं शिफ्ट झाला. आणि हितला काय झालं, हिथं. आणि हिथून काय झालं, हे पॉलिपेप्टाइड काय पेप्टाइड लिंक किंवा पॉलिपेप्टाइड चेन आपण म्हणतो, तो काय होत असते, तयार होत असते. आणि अशा प्रकारे ए साईड जे आहे या ठिकाणी आपल्याला दिसते, ए साईड काय होत असते, वॅकंट राहते. आणि ॲट दिस साईड द नेक्स्ट चार्ज tRNA मॉलिक्यूल, त्यानंतर काय होतं, तर नेक्स्ट चार्ज tRNA मॉलिक्यूल जो आहे, म्हणजे नवीन चार्ज झालेला tRNA मॉलिक्यूल ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. हा काय होणार आहे, ह्या ठिकाणी अटॅच होणार आहे. हा काय होणार आहे, या ठिकाणी येणार आहे, रिसीव्ह होणार आहे. अँड ड्युरिंग दिस प्रोसेस फर्स्ट अनचार्ज जो मॉलिक्यूल आहे बघा, पहिला जो अनचार्ज म्हणजे ह्या ठिकाणी पेप्टाइड लिंकेज तयार झालेलं आहे, बरोबर आहे. पेप्टाइड लिंक काय झालेलं आहे, पॉलिपेप्टाइड चेन तयार झालेले आहे. आणि हा जो मॉलिक्यूल आहे हा काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. म्हणजे mTTRNA काय होणार आहे, डिस्चार्ज फ्रॉम द ई साईड. ही जी ई साईड आहे, ह्या ई साईडमधून हो डिस्चार्ज होणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस रिपीटेड ॲट अमिनो ॲसिड ॲडेड टू पॉलिन्यूक्लियोटाइड. आणि ही प्रोसेस होण्यासाठी जवळपास 0.1 सेकंद इतका कमी कालावधी लागतो फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड वन. किती, 0.1 सेकंद एवढा कमी कालावधी ह्याच्यासाठी लागतो. दिस चार्ज ऑफ tRNA with its amino acid arrive at A side, आपण ऑलरेडी म्हणले, ऑफ रायबोसोम्स. अँटीकोडॉन अँड कोडॉन बाइंड बाय हायड्रोजन बॉन्ड. ह्या ठिकाणी ए साईडला अराईव्ह झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जे अँटीकोडॉन अँड कोडॉन जे आहेत, ह्या कोणाच्या साह्याने बाइंड झालेले आहेत, ह्याच्यावरच्या ज्या कोडॉन आहेत mRNAवरच्या आणि tRNAवरचे जे अँटीकोडॉन्स आहेत, ह्यांचं बाइंडिंग जे आहे हे कशाच्या साह्याने झालेलं आहे, तर हायड्रोजन बॉन्डच्या साह्याने काय झालेलं आहे, ह्याचं बाइंडिंग झालेलं आहे. आणि पॉलिपेप्टाइड बॉन्ड ॲज वेल एज काय पॉलिपेप्टाइड बॉन्ड काय झालेलं, फॉर्म झालेलं आहे. सेकंड tRNA जो आहे डिस्चार्ज फ्रॉम पी साइड टू ई साइड अँड लीव द रायबोसोम्स. जो हा पी साइडला जो असणारा जो tRNA आहे, आफ्टर फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड बॉन्ड कशामध्ये, ह्या अमिनो ॲसिडमध्ये, हे काय होतं, कुठल्या साईडला येतो, ई साईडला येतो. आणि ह्याचं काय होतं, ल्यूज किंवा ह्या ई साईडपासून हा काय होत असतो, बाहेर जात असतो, ल्यूज करत असतो. सो द इव्हेंट लाईक अरायवल ऑफ टी अमिनो ॲसिड्स कॉम्प्लेक्स अँड फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन, रायबोसोम ट्रान्सलोकेशन असेल किंवा अँड रिमूव्हल ऑफ प्रिव्हियस tRNA
हे काय होत असतं, रिपीट होत जातं. जसं शिफ्ट होणार आहे, रायबोसोमचं शिफ्टिंग होणार आहे, तसं ही प्रोसेस काय होत असते, रिपीट होत असते. ॲज अ रिझल्ट मूव ओव्हर द mRNA अँड ऑल द कोडॉन ऑन mRNA एक्सपोज 1 by 1 फॉर ट्रान्सलेशन. आणि अशा प्रकारे 1 by 1 ह्या कोडॉन काय होत असतात, एक्सपोज होत असतात. आता ह्या ठिकाणी जर बघितलं आपण, हे झालं कुठाचं, इलॉंगेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. आपण जर ह्या ठिकाणी बघितलं तर ह्या ठिकाणी जवळपास शेवट आलेलं आहे. आता हे जे चित्र दिसतं या ठिकाणी बघा, हे काहीतरी आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं tRNA फक्त समजण्यासाठी कन्सिडर करायचं, हे काहीतरी वेगळं आहे, हे आता आपल्याला शिकायचं. आता इथं जर बघितलं, ॲट द एंड ऑफ mRNA देर इज स्टॉप कोडॉन. त्या ठिकाणी काय असतं, स्टॉप कोडॉन आहे. म्हणजे इथं कुठले असणार आहे, एंड ऑफ, इथं स्टॉप कोडॉन असणार आहे. कुठले, ती एक तर UAA असेल, UAG असेल, किंवा UGA ही काय असणार आहे, स्टॉप कोडॉन असेल. इट एक्सपोज ॲट ए साईड, आणि हे काय ए साईडला काय करणार आहे, एक्सपोज होणार आहे. इट डज नॉट रीड किंवा जॉईन बाय अँटीकोडॉन ऑफ tRNA. हे काय होत नाही, कुठल्याही अँटीकोडॉनला जॉईंट होत नाही, किंवा कुठल्याही अँटीकोडॉन कोणावरती tRNA वरती असणाऱ्या त्याला रीड करू शकत नाही त्या 3 कोडॉन. त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण, स्टॉप कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन. आणि आता त्यानंतरनं काय होतं बघा, इथं महत्वाचं आहे बघा. आपण 3 फॅक्टर बघितले होते. एक इनिशिएशन फॅक्टर, दुसरा जो आहे तो कुठला आहे तर इलॉंगेशन, आणि तिसरा फॅक्टर कुठला बघितला होता, रिलीज फॅक्टर बघितला होता. आपल्याला हा दिसतोय कुठला, रिलीज फॅक्टर दिसतो. ह्याला काय म्हणतो आपण, रिलीज फॅक्टर. आणि हा रिलीज फॅक्टर कुणाला बाइंड होतो, तर ज्या ह्या स्टॉप कोडॉन आहेत, म्हणजे त्यावरती कुठल्या UAA असेल, किंवा UAG असेल, किंवा UGA असेल, ह्या स्टॉप कोडॉनला काय होतं, ह्या रिलीज फॅक्टर काय होत असतो, बाइंड होतो. आणि काय होतं त्या ठिकाणी, टर्मिनेशन जे आहे, ट्रान्सलेशन प्रोसेस काय होत असते या ठिकाणी, स्टॉप होतं. आणि त्यानंतरनं नवीन ॲमिनो शिफ्टिंग झाल्यानंतर नवीन ॲमिनो ॲसिड त्या ठिकाणी जर नाही गेला, तर ॲटोमॅटिकली पॉलीपेप्टाइड चेन त्या ठिकाणी काय होणार आहे, स्टॉप होणार आहे, आणि काय होणार आहे, इथून रिलीज होणार आहे. पॉलीपेप्टाइड चेन काय होणार आहे, रिलीज होणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस आफ्टर रिलीज ऑफ पॉलीपेप्टाइड चेन, त्या ठिकाणी हे जे 2 सब युनिट आहेत, हा स्मॉल सब युनिट आणि हा कुठला लार्ज सब युनिट, हे सुद्धा काय होतील या ठिकाणावरून रिलीज होतील. हे जे डिसलोकेशन होईल, डिसोशिएट होईल, म्हणजे हे एकमेकाला जे अटॅच झालेले जे आहेत रायबोसोमचे स्मॉल सब युनिट आणि लार्ज सब युनिट, हे एकमेकापासून काय होतील या ठिकाणी विभक्त होतील, आणि दे आर फ्री इन द सायटोप्लाझम. आता RNA वरती जरी स्टॉप कोडॉन आला तर त्याच्या पुढच्या बाजूला, म्हणजे इथं स्टॉप कोडॉन आहेत ओके, परंतु ह्या ठिकाणी आपल्याला थोडीशी सिक्वेन्स दिसते. ह्या ठिकाणी काय, mRNA ऑल्सो हॅज काय सम ॲडिशनल सिक्वेन्स दॅट आर नॉट ट्रान्सलेटेड. ह्या काय झालेलं आहेत, ट्रान्सफर झालेलं नाही. दॅट सिक्वेन्स इज कॉल्ड इज काय, अनट्रान्सलेटेड रिजन. त्याला काय म्हणतो आपण, अनट्रान्सलेटेड रिजन. म्हणजे काय, UTR म्हणतो. UTR वरती परीक्षेमध्ये प्रश्न येतो, व्हॉट इज UTR, तर त्याचं उत्तर काय लिहिणार, ऑन mRNA देर इज सम ॲडिशनल सिक्वेन्स दॅट आर नॉट ट्रान्सलेटेड. सम ॲडिशनल सिक्वेन्स ऑफ काय, नायट्रोजन बेस पेअरचे असते, ह्या ठिकाणी आपल्याला दिसते, परंतु हे ट्रान्सफर झालेले आहे का, नाही झालेले. जेनेटिक कोड म्हणजे प्रोटीनमध्ये ट्रान्सलेट झालेले आहे का, तर नाही. दॅट सिक्वेन्स इज कॉल्ड अनट्रान्सलेटेड रिजन. त्याला काय म्हणतो आपण, अनट्रान्सलेटेड रिजन म्हणजे UTR. आता हा जो UTR हा कुठं असतो, दोन्ही एंडला असतो. म्हणजे हा 5' एंड आहे, ॲज वेल एज काय हा 3' एंड आहे. ह्या दोन्ही बाजूला काय असतो, हा UTR रिजन असतो. आणि दे आर रिक्वायर्ड फॉर इफिशियंट ऑफ ट्रान्सलेट प्रोसेस. इफिशियंट ट्रान्सलेट प्रोसेस होण्यासाठी हे काय असतं, हे गरजेचं असतं. आणि फायनली काय होत असतं, ऑल्सो रिलीज द mRNA इन द सायटोप्लाझम. हा जो mRNA सुद्धा काय होतं, ह्यातून रिलीज होतो कुठं, सायटोप्लाझममध्ये. आणि ज्यावेळेस सायटोप्लाझममध्ये हा mRNA रिलीज झालेला आहे, त्यावेळेस त्याचं काय होतं, डिनॅच्युरेशन होतं. काय होतं, डिनॅच्युरेशन होतं. म्हणजे काय होतं, या ठिकाणी डिनॅच्युअर होतं, म्हणजे त्याच्यावरती कुठलाही परत सब युनिट त्याला काय होणार नाही, बाइंड होणार नाही.
आणि हे डिनॅच्युरेशनची जी प्रोसेस आहे हे कोण घडवून आणतं तर एन्झाईम न्यूक्लियस. आणि हेच त्याच्यामुळे आपण काय म्हणतो तर mRNAचं जे लाईफ आहे हे काय शॉर्ट लिव्ह आहे, म्हणजे कमी कालावधीसाठी काय करत असतो mRNA जगत असतो. अशा पद्धतीत आज आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय ट्रान्सलेशनचा भाग संपला. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यासाठी अजिबात विसरायचं नाही आहे. धन्यवाद.